नमस्कार मित्रांनो. तुम्ही ऐकले असेलच की चांगला माणूस नेहमी दुःखी असतो तर वाईट माणूस नेहमी आनंदी असतो. जर असे असेल तर मग चांगल्या कर्माचे चांगले फळ कसे मिळते आणि वाईट कर्मांचेही चांगले फळ कसे मिळते? कर्माचा हा संपूर्ण खेळ काय आहे आणि त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो? कर्माचे चक्र कसे चालते हे जर आपण समजून घेतले तर आपल्याला जीवनात खरा आनंद मिळू शकतो. कारण आपण केवळ अशाच गोष्टी करू ज्यातून आपल्याला सकारात्मक परिणाम मिळतील. तर या कथेच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की शेवटी हा कर्माचाच खेळ आहे. मित्रांनो, एका शहरात तो व्यावसायिक खूप श्रीमंत होता. प्रतिष्ठित व्यापाऱ्यांमध्ये त्याच्या नावाला मान होता. काळ हळूहळू सरत होता. मग एके दिवशी त्याला एक मुलगा झाला. मुलाच्या जन्माने तो व्यापारी खूप आनंदित झाला. त्याने त्याचे नाव नंदन ठेवले. त्या व्यापाऱ्याने विचार केला, आता त्याचा मुलगा मोठा होऊन त्याचा व्यवसाय सांभाळेल आणि एक दिवस आपल्या गावातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक बनेल. त्या व्यावसायिकाने आपल्या मुलाचे चांगले संगोपन केले आणि त्याला उत्तम शिक्षण दिले. कालांतराने नंदन, आता तो 22 वर्षांचा होता, तो मोठा झाला होता आणि वडिलांना त्याच्या व्यवसायात मदत करत होता. आपल्या मुलाला कामात मदत करताना पाहून व्यावसायिकाला खूप आनंद झाला. मग त्या व्यावसायिकाने आपल्या मुलाचे लग्न एका सुंदर तरुणीशी ठरवले. नंदन खूप आनंदी होता. लग्नानंतर काही दिवस नंदनने वडिलांना त्याच्या व्यवसायात मदत केली. पण अचानक नंदनमध्ये काही बदल घडू लागले. तो आपला संपूर्ण दिवस मित्रांसोबत भटकू लागला. हळूहळू नंदनला एक खूप वाईट सवय लागली. तो रोज आपल्या मित्रांसोबत जुगार खेळू लागला. नंदन घरी परतलाही नाही आणि वडिलांना त्यांच्या व्यवसायात मदतही केली नाही. वेळ हळूहळू सरत होता. नंदनचे वडील ही वृद्ध होत चालले होते. वाढत्या वयामुळे नंदनच्या वडिलांना व्यवसाय सांभाळणे शक्य होत नव्हते आणि व्यवसाय सांभाळण्याऐवजी नंदन वडिलांनी जमवलेले पैसे उधळत होता. दुर्लक्षामुळे त्याच्या व्यवसायाला हळूहळू मोठे नुकसान होऊ लागले. नंदनच्या वडिलांनी नंदनला समजावले, मी एवढी मोठी मेहनत करून व्यवसाय उभा केला आहे. तू असाच पैसे वाया घालवत राहिलास तर तू सांभाळू शकणार नाहीस. जर तू हे चालूच ठेवलंस तर एक दिवस सर्व काही पूर्णपणे नष्ट होईल. त्या म्हाताऱ्या वडिलांनी आपल्या मुलाला समजावले, मुला माझी ऐक, ही जुगाराची सवय, जुगाराचे हे वाईट व्यसन सोडून दे. नाहीतर एक दिवस असा येईल जेव्हा तुझ्याकडे काहीही उरणार नाही. तू टिकणार नाहीस, तुला कोणीही साथ देणार नाही आणि तुला पश्चाताप होईल. म्हणून तू वेळेवर सावध राहायला हवं. पण नंदनने त्याच्या वडिलांचा एकही शब्द ऐकला नाही. तो त्यांचं ऐकायचा आणि मग त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचा आणि अशा प्रकारे वेळ हळूहळू निघून गेला. काळ लोटला. काळानुसार त्याचे वडील वृद्ध आणि आजारी होत गेले. काही दिवसांनी त्या व्यापाऱ्याचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूमुळे नंदनला किंचितही पश्चाताप झाला नाही. जणू काही त्याच्या वडिलांच्या मृत्यूने त्याला स्वातंत्र्य दिले होते. आता त्याचे ऐकून घेणारे कोणीही नव्हते. नंदन पूर्वीपेक्षाही जास्त रात्रंदिवस जुगारात गुंतला होता. त्याला जुगार खेळून मोठा माणूस व्हायचे होते. त्याला एका दिवसात सर्व काही मिळवायचे होते. यामुळे त्याने जुगारावर मोठ्या बाजी लावायला सुरुवात केली. नंदनच्या आईनेही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, बाळा, तू खूप पैसे उधळत आहेस. तुझं डोकं फिरलं आहे. जे काही थोडंफार धन उधळून टाकायचा तुझा इतका हट्ट का आहे? असं म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती मरणाच्या दारात असते तेव्हा तिची बुद्धी काम करणे थांबवते. नंदनने आपल्या आईचे शब्द एका कानाने ऐकले आणि दुसऱ्या कानाने सोडून दिले. नंदन रात्रंदिवस जुगारात मग्न होता. तो कशाबद्दलही अनभिज्ञ होता. नंदनकडे कुबेराचा अक्षय खजिना होता. हळूहळू नंदनचे सर्व पैसे संपू लागले. मग एक दिवस असा आला की नंदनकडे काहीच उरले नाही. त्याने जुगारात आपले सर्व पैसे खर्च केले होते. त्याने सर्व काही गमावले होते. आता नंदनची आई सुद्धा आजारी पडू लागली. जेव्हा नंदनची आई आपल्या मुलाने जुगारात सर्व काही गमावले हे ऐकून त्याची आई पूर्णपणे खचून गेली आणि मरण पावली. पण तिच्या मृत्यूबद्दलही नंदनला कोणताही पश्चाताप वाटला नाही. आईच्या अंत्यसंस्कारानंतर थोड्याच काळात नंदनने पुन्हा जुगार खेळायला सुरुवात केली. त्याला कशाचीही पर्वा नव्हती. त्याच्यासाठी जगणे किंवा मरणे हा निवडीचा प्रश्न होता. तो दिवसभर जुगार खेळायचा. त्याने आंध्र प्रदेशातील इतर व्यापाऱ्यांकडून पैसेही उसने घेतले. नंदन एका श्रीमंत व्यापाऱ्याचा मुलगा होता. त्यामुळे त्याला पैसे देण्यास कोणीही नकार देत नसे. पण नंदनने ते पैसे सर्व जुगारावर उधळले. नंदन आता मोठ्या कर्जात बुडाला होता. त्याला दिवसातून 2 वेळचे जेवणही परवडत नव्हते. त्याच्याकडे तेवढेही पैसे उरले नव्हते.
नंदनची परिस्थिती इतकी बिकट झाली होती की त्याच्याकडे 2 वेळच्या जेवणापुरती अन्नही नव्हते आणि घालायला पुरेसे कपडेही नव्हते. तो पूर्णपणे कंगाल झाला होता. शहरातील प्रत्येकाला आता हे माहीत झाले होते. नंदन आता कंगाल झाला आहे, त्याच्याकडे काहीही उरले नाही. जेव्हा कधी नंदन कोणाकडेही मदत मागायला जातो तेव्हा सर्वजण नकार देतात. एक असा काळ होता जेव्हा त्याचे कुटुंब शहरातील प्रमुख उद्योगपतींपैकी एक होते. पण नंदनच्या वाईट सवयीमुळे त्याला सर्वस्व गमावे लागले. त्याला कोणीही मदत केली नाही. जेव्हा नंदनने सर्व काही गमावले तेव्हा त्याला जाणवले की समाज फक्त श्रीमंतांचाच आदर करतो. माणसाचे पैसे संपताच त्याचा आदरही निघून जातो. जे लोक मेहनत करून आयुष्यात यशस्वी होतात त्यांचाच लोक आदर करतात. जेव्हा नंदनच्या सासऱ्यांना कळले की त्यांचा जावई गरीब झाला आहे तेव्हा तिच्या काळजीने ते लगेच आपल्या मुलीला भेटायला गेले. तिथे पोहोचल्यावर त्यांना ती खूप उदास दिसली. तिने फाटलेले जुने कपडे घातले होते. बुकेने तिचा फुलासारखा चेहरा कोमेजला होता. आपल्या मुलीला अशा अवस्थेत पाहून त्यांना नंदनवर खूप राग आला. त्यांनी आपल्या मुलीला घरी घेऊन जायचे ठरवले. ते नंदनला काहीही बोलले नाहीत आणि त्यांनी आपल्या मुलीला घरी नेले. जेव्हा नंदन घरी पोहोचला तेव्हा त्याला कळले की त्याच्या सासऱ्याने आपल्या पत्नीला घरी नेले आहे. हे ऐकून नंदनला खूप दुःख झाले. तो आता पूर्णपणे एकटा पडला होता. त्याच्याकडे पैसे नव्हते, त्याला बायको नव्हती, आई वडील नव्हते. सगळ्यांनी त्याला एकटे सोडले होते. त्याची अवस्था पाहून नंदनला रडू कोसळले. आता नंदनला त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलेल्या गोष्टी आठवू लागल्या. आपल्या दुर्लक्षेला तो स्वतः जबाबदार होता. तो स्वतःशीच पुटपुटला. एक काळ होता जेव्हा माझी गणना शहरातील अग्रगण्य व्यावसायिकांमध्ये व्हायची आणि आज माझ्याकडे खायला अन्न सुद्धा नाही. मी माझ्या वडिलांचे सगळे पैसे उडवून टाकले. या जुगारात मी माझी सगळी बचत गमावली आहे. मी पुन्हा कधीही जुगार खेळणार नाही. आता मी मेहनत करून माझा व्यवसाय पुन्हा उभा करेन. असा विचार करून नंदन काही पैसे उसने घेण्यासाठी आपल्या सासऱ्यांकडे जायचे ठरवतो. तो सकाळी आपल्या सासऱ्यांना भेटायला निघतो. संध्याकाळपर्यंत तो सासऱ्यांच्या घरी पोहोचतो. सासऱ्यांच्या घरी पोहोचल्यावर त्याची अवस्था पाहून तो रडू लागतो. तो आपले जुने फाटलेले कपडे तिथेच सोडून येतो. हे पाहून तो विचार करतो, मी या फाटलेल्या जुन्या कपड्यात सासरच्या घरी जाऊ शकत नाही. माझा जो काही थोडाफार आदर उरला आहे तोही नाहीसा होईल. मला हा आदर गमावणे परवडणार नाही. मी माझ्या सासऱ्यांना भेटायला स्वच्छ कपड्यातच जाईन. तेव्हा त्याला आठवले की त्याच्याकडे पैसे नाहीत. मग नवीन कपडे कुठून विकत घेणार? फाटलेल्या कपड्यात सासरच्या घरी गेला तर त्याची उरलेली प्रतिष्ठाही धुळीला मिळेल. असा विचार करून त्याने आजूबाजूला पाहिले. मग त्याची नजर एका कपड्यांच्या दुकानावर पडली. पण संध्याकाळ झाल्यामुळे ते आधीच बंद झाले होते. नंदनने सकाळपर्यंत थांबून दुकान पुन्हा उघडताच आपल्या सासऱ्यांच्या नावाने कपडे विकत घ्यायचे ठरवले आणि जेव्हा मला माझ्या सासऱ्यांकडून पैसे मिळतील तेव्हा मी या दुकानदाराचे देणे फेडीन. माझ्या जुन्या फाटलेल्या कपड्यात सासरच्या घरी जाण्यापेक्षा या दुकानात रात्र काढणे बरे. असा विचार करत नंदन कपड्यांच्या दुकानाच्या बाहेर उभा राहिला. तो बाहेर झोपतो. रात्र झाली होती. सर्वत्र शांतता पसरली होती. बाकी सगळे गाढ झोपले होते. पण नंदनला झोप लागत नव्हती. उपाशी पोटी कोणाला झोप कशी लागेल? नंदन भुकेने तळमळत होता. मग नंदन एका तरुणाला दुकानात शांतपणे शिरताना पाहिले. तो तरुण आत शिरल्यानंतर थोड्याच वेळात एक स्त्री सुद्धा शांतपणे जवळ येऊन आत गेली. अंधारातही ती स्त्री ओळखीची वाटली. नंदनने तिच्याकडे पाहिले. त्या स्त्रीला नीट पाहण्यासाठी त्याने दुकानाच्या खिडकीतून डोकावून पाहिले. त्याने जे पाहिले ते पाहून तो भयभीत झाला. ती स्त्री दुसरी कोणी नसून त्याची स्वतःची पत्नी होती. त्यानंतर नंदनने आपल्या पत्नी आणि त्या तरुणाच्या संभाषणाकडे लक्ष दिले. नंदनची पत्नी त्या तरुणाला सांगत होती, माझ्या प्रिय, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करून आयुष्यभर तुझ्यासोबत राहायचं आहे. मी तुला आज इथे गुपित सांगण्यासाठी बोलावलं आहे, जेणेकरून आपण लग्न करू शकू. त्यानंतर आपण आरामात जगू शकू आणि आपल्याला कशाची कमतरता भासणार नाही. त्या तरुणाने उत्सुकतेने विचारले, तुम्ही कोणत्या गुपिताबद्दल बोलत आहात? तेव्हा नंदनच्या पत्नीने त्या तरुणाला सांगितले, माझे सासरे एक खूप श्रीमंत व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे भरपूर पैसा होता. त्यांनी आयुष्यात खूप कष्ट करून भरपूर पैसा कमवला होता. त्यांनी 4 भांडी सोन्याच्या नाण्यांनी भरली होती आणि ती आपल्या घराच्या चारही कोपऱ्यांमध्ये खोदलेल्या खड्ड्यांमध्ये लपवून ठेवली होती. त्यांनी हे केले जेणेकरून वाईट काळात त्या पैशांचा उपयोग होऊ शकेल.
त्यांनी आपला मुलगा याला त्या पैशांबद्दल कधीच सांगितले नाही, कारण त्याला भीती होती की त्याची जुगारी मुलगाही ते पैसे गमावून बसेल. मग माझ्या सासऱ्यांच्या मृत्यूनंतर माझ्या सासूने मला हे सर्व सांगितले. हे सर्व ऐकून त्या तरुणाने विचारले, आता मी काय करू? तेव्हा नंदनची पत्नी त्या तरुणाला म्हणाली, तू माझ्या सासरच्या मंडळींकडून आणि माझ्या मूर्ख नवऱ्याकडून ते घर लवकर विकत घे. तो तुम्हाला ते सहज देईल, कारण त्याने जुगारात आपली सगळी बचत आधीच गमावली आहे. आता त्याच्याकडे दिवसातून 2 वेळच्या जेवणापुरतेही पैसे नाहीत आणि त्याला पैशाची नितांत गरज आहे. मग तुम्ही घराच्या 4ही कोपऱ्यांमध्ये शोधाशोध करा आणि मग ती 4 भांडी ताब्यात घे. त्यानंतर आपल्याला कधीही पैसे कमवण्याची गरज भासणार नाही आणि आपण सुखाने नांदू. पत्नीकडून हे सर्व ऐकून नंदनला मोठा धक्का बसला. तो विचार करू लागला, आज माझ्या वाईट सवयींमुळे माझी पत्नी माझी राहिलेली नाही. तिची दुसऱ्या पुरुषासोबत अनैतिक संबंध आहेत आणि ती त्याच्याशी लग्न करण्याची योजना आखत आहे. पण मी हे कधीही होऊ देणार नाही. मी माझ्या वडिलांची संपत्ती या माणसाच्या हाती कधीही पडू देणार नाही. कबूल आहे की मी वाईट संगतीत सापडलो आणि मला जुगाराचे व्यसन लागले. पण आता मला सर्व काही समजले आहे. मी माझ्या वडिलांची संपत्ती अशी वाया जाऊ देणार नाही. माझ्या वडिलांनी ती कमावण्यासाठी किती कष्ट घेतले आहेत हे मला माहीत आहे. नंदन ताबडतोब आपल्या गावी निघतो आणि सकाळपर्यंत घरी पोहोचतो. वेळ न घालवता तो आपल्या घराच्या 4ही कोपऱ्यांमध्ये खोदकाम सुरू करतो. थोड्याच वेळात त्याला ती 4ही भांडी सापडतात. नंदनला खूप आनंद होतो आणि तो आपल्या वडिलांचे आभार मानतो. मग तो प्रत्येक भांड्यातून सोन्याची नाणी बाहेर काढतो. तो ती भांडी मातीने भरतो आणि त्यांच्या मूळ जागी परत ठेवतो. त्यानंतर नंदन आपल्या पत्नीच्या प्रियकराची वाट पाहू लागतो. काही दिवसांनी त्याच्या पत्नीचा प्रियकर त्याच्या घरी येतो आणि त्याला म्हणतो, मी ऐकले आहे की तुम्ही तुमचे घर हे विकत आहात. मी बऱ्याच काळापासून या शहरात घर शोधत आहे, कारण मला या शहरात माझा व्यवसाय सुरू करायचा आहे. मला घराची नितांत गरज आहे आणि त्यासाठी तुम्ही मागितलेले पैसे तुम्हाला मिळतील. नंदन याच संधीची वाट पाहत होता. त्याला त्या माणसाची संपूर्ण योजना आधीच माहीत होती. त्याने ताबडतोब आपले घर त्याला विकले. त्यानंतर नंदनने विक्रीतून मिळालेले पैसे आणि सोन्याची नाणी घेतली आणि आपला व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी दुसऱ्या शहराकडे निघून गेला. तिथे पोहोचल्यानंतर नंदनने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला त्याला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला, पण त्याने कठोर परिश्रम केले आणि वाईट सवयींपासून स्वतःला दूर ठेवले. व्यवसायात कधी कधी लहान मोठे चढ उतार येत असत, पण त्याने सर्व अडथळ्यांवर मात केली. त्याने कसेबसे निभावून नेले. अखेर तो एका व्यापाऱ्याचा मुलगा होता आणि त्याला व्यवसायाबद्दल सर्व काही माहीत होते. हळूहळू नंदनचा व्यवसाय तेजीत आला. काही दिवसातच त्यांनी अमाप संपत्ती कमावली. मग त्या शहरात राहणाऱ्या एक सेठची नजर नंदनवर पडली. त्याला पाहून सेठला वाटले, हा तरुण कमालीचा मेहनती आहे. त्याने इतक्या कमी वेळात आपला व्यवसाय खूप उंचीवर नेला आहे. माझ्या मुलीसाठी यापेक्षा चांगला माणूस मला मिळाला नसता. मी माझ्या मुलीचे लग्न या तरुणाशी लावून देईन. तेवढ्यात तो व्यावसायिक नंदनकडे आला आणि त्याने लग्नाचा प्रस्ताव ठेवला. नंदनने त्या व्यावसायिकाचा प्रस्ताव स्वीकारला. काही दिवसांनी त्या व्यावसायिकाने आपल्या मुलीचे लग्न नंदनशी लावून दिले. आता नंदनला त्याचे सर्व काही परत मिळाले होते. त्याने पैसा मान कमावला होता आणि त्याचे लग्नही झाले होते. आता त्याच्याकडे काहीतरी होते. नंदन आनंदाने आपले आयुष्य जगू लागला. आता त्याच्याकडे कशाचीही कमतरता नव्हती. दरम्यान नंदनच्या पूर्वाश्रमीची पत्नीचा प्रियकर ते घर मिळाल्याने अतिशय आनंदित झाला होता. पण जेव्हा त्याने घराचे 4ही कोपरे खोदले तेव्हा त्याला सोन्याच्या नाण्यांऐवजी चिखल सापडला. त्याला ती भांडी सापडली. मातीने भरलेली भांडी पाहून तो रडू लागला आणि छाती बडवू लागला. तो तरुण नंदनच्या बायकोवर प्रचंड संतापला होता. त्याने विचार केला, जर त्याने तिचं ऐकलं नसतं तर तिने मला फसवले होते. जर मी तिचं ऐकलं नसतं तर आज मी माझे पैसे गेले नसते. मला सोन्याची नाणी मिळाली नाहीत आणि त्यात भर म्हणजे मी माझी आयुष्यभराची कमाई गमावली. एक घर विकत घेण्यात माझे पैसे बुडाले. आता माझ्याकडे काहीच उरले नाही, म्हणून मी पूर्णपणे कंगाल झालो आहे. त्या तरुणाने त्याची प्रियसी नंदनची पत्नी हिला धडा शिकवण्याचे ठरवले. तो आपल्या गावी परत गेला आणि तिला म्हणाला, तू मला फसवण्याचा प्रयत्न केलास. माझी सगळी बचतची तू माझं भांडवल उद्ध्वस्त केलंस आणि आता माझ्याकडे काहीच उरलं नाही. तू म्हणाली होतीस की त्या भांड्यांमध्ये मला सोन्याची नाणी मिळतील, पण ती चिखलाने भरलेली आहेत. तू मला बर्बाद केलंस. मी निरुपयोगी झालो आहे.
मी तुझ्यावर विश्वास ठेवला, पण तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. आता माझ्याकडे काहीच उरलं नाही. आणि तू म्हणाली होतीस की त्या भांड्यांमध्ये मला सोन्याची नाणी मिळतील, पण ती चिखलाने भरलेली आहेत. तू मला उद्ध्वस्त केलंस. मी तुझ्यासाठी काही शिल्लक ठेवलेलं नाही. मी तुझ्यावर विश्वास ठेवला, पण तू माझा जीव घेतलास. तू माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस. आता बघ मी तुझं काय करतो. तू कोणालाही तोंड दाखवू शकणार नाहीस. असं म्हणून त्या प्रियकराने सुरीने आपल्या प्रेयसीचं नाक आणि कान कापले आणि तो निघून गेला. आता नंदनच्या पत्नीला स्वतःच्या जीवाची चिंता वाटू लागली. आपल्या अवस्थेमुळे ढसाढसा रडली. ती इतकी कुरूप झाली होती की आरशात स्वतःला पाहिल्यास तिला स्वतःचीच भीती वाटायची. तिच्या या अवस्थेसाठी ती स्वतः जबाबदार होती. आता तिला आयुष्यभर याचा पश्चाताप होणार होता. तिने ते करायला नको होतं असं मला वाटतं, पण जे व्हायचं ते झालं. आपण भूतकाळ परत आणू शकत नाही. त्यातून आपल्याला फक्त एक धडा मिळतो. दुसरीकडे नंदन आपल्या चुकीतून आधीच शिकला होता की वाईट गोष्टी केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतात. परिणाम नकारात्मक असतील, पण जर तुम्ही चांगली कर्मे केली आणि कठोर परिश्रम व समर्पणाने जीवन जगलात तरच आपल्याला चांगले परिणाम मिळतील. कठोर परिश्रम आणि समर्पण ही यशाची गुरुकिल्ली आहे असे कोणीतरी योग्यच म्हटले आहे. तेव्हाच आपले जीवन आनंदी होईल. चांगली कृत्ये केल्याने आपण जीवनात यश मिळवू शकतो. वाईट कृत्य केल्याने आपल्याला फक्त अपयशच होईल. म्हणून मित्रांनो, जोपर्यंत नंदन वाईट कृत्यांमुळे सर्व काही गमावत होता त्याला त्याच्या कर्मानुसार वाईट फळे मिळत होती. पण नंतर जेव्हा त्याच्या लक्षात आले की त्याची वाईट कृत्य त्याचा नाश करत आहेत, तेव्हा त्याने ती सोडून दिली आणि चांगल्या कर्मांच्या मार्गावर चालण्यास सुरुवात केली. म्हणून मित्रांनो, उशीर झाला तरी वाईट कर्माचे परिणाम नेहमीच वाईट असतात. दुसरीकडे चांगल्या कर्माचे फळ जीवनात नेहमीच फायदेशीर असते. मित्रांनो, तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.